प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनामुळे पर्यावरण प्रदूषित होतं आणि म्हणूनच दक्षिण मुंबईमधल्या गिरगावातल्या गिरिजात्मक कुडाळ देशकर गौड ब्राह्मण निवास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं त्याला छेद दिलाय। तसंच डीजेचा धांगडधिंगा जुगार यापेक्षा जुनी परंपरा कशी योग्य होती हे देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय। त्याबाबत सांगतात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे। कुडाळ देशकर गौड ब्राह्मण निवास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये मी आहे। या ठिकाणी या मंडळाचं 90वे वर्ष आहे। अतिशय सुबक अशी मूर्ती आहे। साधारण यांचं जे डेकोरेशन आहे, जी आरास आहे, त्यांनी अतिशय साधेपणाने या संपूर्ण आरासची मांडणी केलेली आहे। या त्यांचा जो सार्वजनिक मंडळ आहे, जो गणपती आहे, त्याला गिरगावचा गिरिजात्मक म्हणून संबोधलं जातं। मोठं नाव आहे या मंडळाचं या संपूर्ण गिरगावमध्ये। पुण्यानंतर मुंबई असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आणि सुरुवातीपासूनच म्हणजे जवळपास या गिरगावामध्ये 100-110 वर्ष झालेले गणपती उत्सव देखील आहेत, गणपती मंडळ देखील आहेत। नेमकं या गिरगावचा गिरिजात्मक राजाने नेमकं काय देखावा केलेला आहे, काय त्यांची आरास आहे, आपण जाणून घेऊयात। तुमची नेमकी थीम काय? ह्या वर्षी कसं आपण बघतो मंडळांमध्ये, म्हणजे सगळीच नव्हे तर काही मंडळांमध्ये, की मंडपाच्या बाजूला जुगार किंवा दारू पिणं अशा गोष्टी होत असतात किंवा डीजे सारख्या ह्यावर मिरवणुका निघत असतात। त्यावर मी हल्लीच एके ठिकाणी घालिंग लोटांगण हे डीजेवर वाजवताना मी स्वतः ऐकलेलं आहे। त्यानंतर आपण जेव्हा विसर्जन करतो, ते विसर्जनानंतर त्या गणपती बाप्पाची जी काही अवस्था असते त्या 12व्या दिवशी, ती अतिशय आपल्याला म्हणजे ते पाहून आपल्याला कसं काही वाटू शकत नाही। याबद्दल ह्या सगळ्या गोष्टींवर गणपती बाप्पाला काय वाटतं यावर आमचा यावर्षीचा देखावा आधारलेला आहे। नक्कीच ह्या मंडळाने एक नवीन पायंडा घालून दिलेला आहे, एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे। तो म्हणजे ही जी भव्य मूर्ती दिसते, ह्या मूर्तीचं कुठेही विसर्जन केलं जात नाही। याच संपूर्ण त्यांचा जो हा संपूर्ण एरिया आहे, ती त्यांनी एक शेड बनवलेली आहे। त्या शेडमध्ये मूर्ती ठेवली जाते आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या पायथ्याशी त्या ठिकाणी जो एक नारळ आहे, त्या नारळाचं विसर्जन हे मंडळ करतं, जेणेकरून समुद्रामध्ये किंवा विहीर असेल किंवा नदी असेल, ज्या ठिकाणी या मूर्तींचं विसर्जन केलं जातं त्या ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचं नुकसान होतं। ते कुठे नुकसान होऊ नये आणि एक वेगळी परंपरा चालू करण्याचा या गिरगावच्या गिरिजात्मक मंडळाने उपक्रम चालू केलेला आहे। नारळाचं विसर्जन करून समुद्रामध्ये कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण न करणं हा एक चांगला संदेश या मंडळाने दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ऑरिंदमचा अजित मांढरे, झी मीडिया मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।